नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश या देशाला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. उत्तर आहे जपान. जागतिक ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एम्बर या संस्थेने नुकतंच एक अहवाल जाहीर केलेला आहे आणि या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपला भारत देश जो आहे तर तो जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे. मग या अगोदर जर बघितलं तर जपान हा देश सौर ऊर्जा उत्पादनामध्ये आधी जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती होता. मात्र नुकतंच आपल्या भारत देशाने जपानला मागे टाकून जगामध्ये सौर ऊर्जा उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. 2015 साली आपला भारत देश सौर ऊर्जा उत्पादनाबाबतीत जगामध्ये 9व्या क्रमांकावरती होता. सध्या जगामध्ये सर्वात जास्त सौर ऊर्जा उत्पादन करणारा देश आहे चीन. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे अमेरिका. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आपला भारत देश. चौथ्या क्रमांकावरती आहे जपान आणि 5व्या क्रमांकावरती आहे जर्मनी. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन करणाऱ्या राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे राजस्थान. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे गुजरात. तिसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटक. चौथ्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू आणि 5व्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 2. L&T समूहाचे नवीन अध्यक्ष डॅश डॅश हे बनले आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आर शंकर रमन. L&T म्हणजेच लार्सन अँड टुर्बो या समूहाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत आर शंकर रमन. L&T समूहाचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये नुकतंच आपण पाहिलेलं आहे पेटीएम मनीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राकेश सिंग यांची. वस्तू व सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय कुमार मिश्रा यांची. आणि भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर कृष्णा एम इला यांची. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. उत्तर आहे 11 मे. 11 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतो बघा. कारण 11 मे 1998 रोजी आपण पहिली अणुचाचणी केली होती आणि म्हणूनच या दिवसाच्या स्मरणार्थ 1999 सालापासून 11 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतो. 2024ला जो आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती शाळापासून स्टार्टअपपर्यंत नवनिर्मितीसाठी तरुण मन प्रज्वलित करणे. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. तर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण राष्ट्रीय मातृ दिन म्हणून साजरा करतो आणि यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी तारीख आलेली आहे 12 मे आणि म्हणूनच यावर्षी आपण 12 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस राष्ट्रीय मातृ दिन म्हणून साजरा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट डॅश डॅश यांनी तयार करून घेतली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बिल गेट्स. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि सध्या CEO जे आहेत बिल गेट्स यांनी जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट तयार केलेली आहे आणि या बोटीला नाव देण्यात आलेलं आहे प्रोजेक्ट 821. इलॉन मस्क हे स्पेसएक्सचे संस्थापक आहेत बघा. आणि आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी आहे इस्रो तर या इस्रोचे 10व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत सध्या एस सोमनाथ. प्रश्न क्रमांक 5. पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन डॅश डॅश या राज्यात करण्यात आले होते. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नागालँड. पोटॅटो फेस्टिवल जो आहे तर याचं आयोजन करण्यात आलेलं होतं नागालँड या राज्यामध्ये. आपण पाहिलेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये नागालँड राज्यामध्ये ऑरेंज महोत्सव देखील आयोजित करण्यात आलेला होता. नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या नेफ्यू रिओ आणि राज्यपाल आहेत ला गणेशन. प्रश्न क्रमांक 6. भारत आणि डॅश डॅश या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सैन्यामध्ये नुकतंच शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान शक्ती गरुडा आणि वरुणा हे जे संयुक्त युद्ध सराव आहेत तर ते आयोजित केले जातात बघा. कोणते कोणते शक्ती गरुड आणि वरुण हे 3 संयुक्त युद्ध सराव जे आहेत तरी भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केले जातात. फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस. फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फ्रान्स या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या गॅब्रिएल अटल. गॅब्रिएल अटल जे आहेत ते फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनलेले आहेत. फ्रान्स या देशाचं राष्ट्रीय चलन आहे युरो. फ्रान्समध्ये द्विसदनी सभागृह आहे बघा. त्यामध्ये एक सभागृह आहे सिनेट आणि दुसरा आहे नॅशनल असेंब्ली. प्रश्न क्रमांक 7.
कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन डॅश डॅश या राज्यात करण्यात आले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नागालँड. नागालँड या राज्यामध्ये 1944 साली कोहिमा युद्ध झालेलं होतं आणि या युद्धाच्या स्मरणार्थ नुकतंच आता कोहिमा शांती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये? नागालँड या राज्यामध्ये. नागालँड या राज्यामध्ये ह्या ज्या शांती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलेलं तर ते जपानच्या राजदूत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर डॅश डॅश या देशात झाले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 UAE. जागतिक स्थलांतर अहवाल जो आहे 2024चा तर यानुसार आपल्या भारतातील नागरिकांचं सर्वाधिक स्थलांतर झालेलं आहे UAE या देशामध्ये. UAE या देशाची राजधानी आहे अबू धाबी. मात्र UAE या देशामधील सर्वात मोठं शहर आहे दुबई. UAE या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत सध्या खलिफा बिन झायेद अल नहयान आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मुक्तुम. UAE या देशाचं राष्ट्रीय चलन आहे दिरहम. प्रश्न क्रमांक 9 संयुक्त राष्ट्राने डॅश डॅश हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे 25 मे. 25 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस आता इथून पुढे जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 10 डॅश डॅश देशाच्या कंपनीने अलीकडेच मेणबत्तीच्या मेणावर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी केली आहे? उत्तर आहे जर्मनी. नुकतंच जर्मनी या देशाच्या कंपनीने मेणबत्तीच्या मेणावर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी केलेली आहे. जर्मनी या देशाची राजधानी आणि जर्मनीमधील सर्वात मोठं शहर आहे बर्लिन. जर्मनीचे अध्यक्ष आहेत सध्या फ्रँक वॉल्टर स्टीनमायर आणि जर्मनीमध्ये पंतप्रधान हे पद नाही आहे बघा तर त्या ठिकाणी चान्सलर हे पद आहे कुलपती. जर्मनीचे कुलपती आहेत सध्या ओलाफ स्कॉल्ज. जर्मनीचं राष्ट्रीय चलन आहे युरो. प्रश्न क्रमांक 11 माता तीर्थ अंशी उत्सव डॅश डॅश देशात साजरा करण्यात आला? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ. नेपाळ या देशामध्ये नुकतंच माता तीर्थ अंशी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. नेपाळ या देशाची राजधानी काठमांडू आणि नुकतंच आपण पाहिलेलं आहे नेपाळ सरकारने अधिकृतपणे पोखरा हे जे शहर आहे तर याला पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. नेपाळ या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या रामचंद्र पौडेल आणि उपराष्ट्रपती आहेत रामसाहेब प्रसाद यादव. नेपाळ या देशाचे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड. नेपाळ या देशाचं राष्ट्रीय चलन आहे नेपाळी रुपया आणि भारत नेपाळ सीमा जी आहे तर ती आहे 1770 किलोमीटरची बघा. भारत नेपाळ सीमा जी आहे तर ती 1816 सालच्या सुगोली करारानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. आपल्या भारतातील 5 राज्याला नेपाळ देशाची सीमा लागून आहे. 5 राज्य कोणते आहेत? एक आहे उत्तराखंड, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे बिहार, चौथा आहे पश्चिम बंगाल आणि 5वा आहे सिक्कीम. या 5 राज्याला नेपाळ या देशाची सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 12 डॅश डॅश या पिकाची HD 3386 नवीन जात IARI या संस्थेने विकसित केली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गहू. गहू या पिकाची HD 3386 ही जी नवीन जात आहे तरी नुकतंच IARI या संस्थेने विकसित केलेली आहे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे? याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण नुकतंच पाहिलेलं आहे नाडा जी आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी तर याने नुकतंच आपल्या भारतीय एका कुस्तीपटूला 2 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे. तर त्या कुस्तीपटूचं नाव प्रत्येकाने मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा पार पडणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले चालू घडामोडीचे प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज सकाळी स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.